पुण्यातील येरवडा मनोरुग्णालयामध्ये घाण आणि दुर्गंधीचं साम्राज्य पसरलंय आणि यावर कहर म्हणजे मनोरुग्णांकडूनच स्वच्छतागृह साफ करून घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। कामचुकार कर्मचाऱ्यांकडून रुग्णांकडूनच स्वच्छता, जेवण, कपडे वाहून नेण्याची कामं करून घेतली जात असल्याचं उघडकीस आलेलं आहे। या मनोरुग्णालयामध्ये 920 रुग्ण आहेत। त्यांच्यासाठी 15 वॉर्ड असून या सर्व वॉर्डमध्ये अस्वच्छता पसरलेली आहे। मनोरुग्णालयामध्ये रुग्णांची हेळसांड होत असल्यानं या प्रकरणी चौकशी आणि कारवाईची मागणी केली जाते। आणि या संदर्भामध्ये बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, येरवडा मनोरुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार, मनोरुग्णांकडून अशा प्रकारे कामं करून घेतली जात आहेत, या संदर्भात काही कारवाईचे आदेश आलेले आहेत का? कशा प्रकारे चौकशी आणि तपासणी केली जाते? खरं तर संपूर्ण राज्यातून येरवड्यातील ह्या प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये 920 रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत आणि मी याच रुग्णालयाच्या बाहेर आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता की इथली आतली परिस्थिती काय, आतमध्ये जाण्यास त्यांनी आता बंदी घातलेली आहे। मात्र या रुग्णालयामध्ये काही दिवसांपासून अस्वच्छता पाहायला मिळत आहे आणि या अस्वच्छतेचा परिणाम हा थेट तिथल्या रुग्णांवर होताना आपल्याला पाहायला मिळतो। धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणी हे रुग्ण उपचार घेतात त्याच रुग्णांना या ठिकाणी साफसफाई असतील किंवा घाणीचं साम्राज्य असलेल्या ठिकाणी काम करायला लागत असल्याचे व्हिडिओ जे आहेत ते आता समोर आलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर या मनोरुग्णामध्ये 15 वॉर्ड आहेत आणि या 15 वॉर्डमध्ये जवळपास 920 रुग्ण या ठिकाणी उपचार घेतात। मात्र काही दिवसांपासून या ठिकाणी अस्वच्छता आपल्याला पाहायला मिळत आहे। घाणीचं साम्राज्य अक्षरशः या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे या ठिकाणी जे रुग्ण आहेत त्यांच्या मानसिक जे संतुलन बिघडलेलं आहे ते आणखीन बिघडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। कारण ज्या पद्धतीने या ठिकाणी व्हिडिओ समोर आलेले आहेत, अक्षरशः घाणीच्या साम्राज्यामध्ये त्या ठिकाणी ते काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एवढंच नाही तर त्या ठिकाणी जे बेडशीट आहेत किंवा त्याला युनिफॉर्म घातला दिला जातो तोही फाटका आणि अस्वच्छ असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। अर्थात काही दिवसांपूर्वी अशाच घटना समोर आल्यामुळे काही कर्मचाऱ्यांना या ठिकाणी निलंबित सुद्धा करण्यात आलं होतं। मात्र पुन्हा आता ही परिस्थिती पाहायला मिळत आहे। मात्र या ठिकाणी जर बघितलं त्या रुग्ण जे या ठिकाणी उपचार घेतात त्यांचं या ठिकाणी मानसिक संतुलन हे आणखीन बिघडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। खरं तर मानसिक संतुलन बिघडलेलं असलेल्या रुग्णांना या ठिकाणी उपचार केलं जातं, मात्र घाणीच्या साम्राज्यामध्ये घाण काम करावं लागत असल्यामुळे या ठिकाणी आता त्यांच्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। माझ्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, गेले अनेक वर्षांपासून त्या हा मुद्दा उपस्थित करतायत, मात्र त्यांना न्याय मिळत नव्हता। तुम्ही अनेक वर्ष झाला मनोरुग्णांच्या बाबत काम करताय, आत्ताची काय परिस्थिती आहे? नमस्कार, मी शशिकांत साटोटे, सामाजिक कार्यकर्ता आहे। मी अनेक वर्षांपासून या विषय गंभीर्याने चौकशी करण्याचा किंवा प्रकरण समोर उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु माझ्याकडं कुठले एव्हिडन्स येत नव्हते। पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता उघडकीस झाले की कशी मानसिक रुग्णांकडनं ही जी मानसिक आणि शारीरिक छळ करून घेतात ते जी टॉयलेट असेल किंवा कामं करून घेतली जातात आणि त्यांचे तुम्ही बघितलं तर त्यांचे कपडे फाटलेले आहेत, बेडशीट व्यवस्थित नसतात, दुर्गंधी पसरलेली आहे। मग खरंच जे मानसिक रुग्णांना तुम्ही इथं उपचारासाठी दाखल करून घेता का आणखी त्यांचं मानसिक रुग्ण संतुलन बिघडण्याचा प्रयत्न करता, असं प्रश्न उपस्थित होतोय। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर या ठिकाणी बघितलं तर प्रादेशिक मनोरुग्ण हे समोरच आहे आणि त्याच्या समोरच या ठिकाणी जर बघितलं तर घाणीचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतं। याच ठिकाणी जर बघितलं म्हणजे अगदी त्या मनोरुग्णाच्या हॉस्पिटलच्या जर बाहेर बघितलं तर इथंही आपल्याला घाणीचं साम्राज्य पाहायला मिळतं आहे। कचरा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आहे। जर या ठिकाणी जर बघितलं आपण तर रुग्णालयाच्या समोरच ही अशी परिस्थिती असेल तर आतमध्ये काय परिस्थिती असेल याचा विचार याच्यावरूनच आपल्याला करताना आपल्याला पाहायला मिळतं। मात्र आतली जर परिस्थिती बघितली तर या ठिकाणी आता स्वच्छतेचं काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काही आरोग्य खात्याची लोकसुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहेत। मात्र प्रश्न उपस्थित होतो की याआधी जर त्या रुग्णांना अशी कामं करायला लावत असतील तर मग यावर कारवाई का नाही झाली? पूर्वी या ठिकाणी असेच प्रकार उघडकीस आले होते, त्यामुळे काही लोकांवर कारवाई करण्यात आली होती। आता या ठिकाणी आरोग्य विभागाकडून याची चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी, दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी या ठिकाणी सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी करताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र हा मोठा
धक्कादायक प्रकार आहे. खरं तर राज्यातील संपूर्ण राज्यातून या ठिकाणी मनोरुग्ण जे आहेत ते या ठिकाणी उपचारासाठी येतात. नक्कीच मात्र निलेश, याच तर आता हा ठिकाणी जर व्हिडिओ उपचार समोर न घेता आल्यानंतर जर त्यांना- प्रशासनाकडून धावाधाव केली जाते. मात्र हे सगळं घडत असताना याकडे दुर्लक्ष केलं गेलं हे देखील तितकंच गंभीर आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई होणं गरजेचं आहे. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.